नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमरकथा या आपल्या चॅनेलवर. आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे, कारण आज आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. भगवान श्री विष्णूंनी या जगाच्या कल्याणासाठी अनेक वेळा अवतार घेतले. त्यापैकीच एक दिव्य अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय, ज्यांनी संपूर्ण जगाला गुरूचा मार्ग दाखवला. पण काळानुसार पुन्हा एकदा भक्तांच्या रक्षणासाठी इसवी सन 1149 मध्ये भगवान दत्तात्रेयांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात अवतार घेतला. पण हा अवतार कसा झाला, ही कथा अत्यंत अद्भुत आणि रोमांचक आहे. एकदा श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्त हरिभाऊंना संन्यास घेण्यास सांगितले. हे ऐकताच हरिभाऊ रडू लागले. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, "अरे वेड्या, रडतोस कशाला? माझं पोट बघ किती मोठं आहे, त्यावर हात ठेव." हरिभाऊंनी जसेच स्वामींच्या पोटावर हात ठेवला, त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मागील 8 जन्मांचे दृश्य उभे राहिले. त्याच जन्मापैकी एक जन्म होता विजयसिंग नावाच्या मुलाचा. पंजाबमधील छेरीखेडे नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला होता. त्या गावात एक छोटंसं मैदान होतं आणि त्या मैदानात एक लहानशी देवळी होती. त्या देवळीत होती एक सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती. विजयसिंग रोज त्या देवळीत जायचा आणि देवासोबत खेळायचा. तो स्वतःच खेळायचा आणि देवाचा डावही स्वतःच खेळायचा. पण त्याच्या मनात एक इच्छा होती, देवाने खरोखर माझ्यासोबत खेळायला यावं. एक दिवस तो खूपच वैतागला. त्याने हात जोडून देवाला प्रार्थना केली, "देवा, आता मी एकटा खेळून थकलो आहे. तुम्हाला माझ्यासोबत यायलाच लागेल." त्या निष्पाप बाळाच्या निस्वार्थ प्रेमाने आणि हाकेला देवाला राहवलं नाही. अचानक सगळीकडे अंधार पसरला. जमिनीला एक मोठी चीर पडली आणि जमीन 2 भागात विभागली गेली आणि त्या जमिनीच्या आतून प्रकट झाली एक दिव्य शक्ती. ती दिव्य शक्ती म्हणजेच स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रकट होऊन भक्ताच्या हाकेला उत्तर दिलं. म्हणूनच आज आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो. आजच्या या पवित्र दिवशी नक्कीच स्वामी समर्थांच्या मठात जाऊन दर्शन घ्या आणि त्यांची कृपा आपल्या जीवनावर मिळवा. जय जय रघुवीर समर्थ. अशीच भक्तिमय आणि अद्भुत कथा पाहण्यासाठी आत्ताच आपल्या अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.